नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, राजारामपुरीमध्ये 10व्या गल्लीमध्ये मी आलेलो आहे. राजाभाऊ भेळच्या जवळच्याच बाजूला प्रेस्टिजच्या समोर स्टँडर्ड बिर्याणी नावाचं एक आउटलेट चालू झालेलं आहे आणि आत्ताच रिसेंटली चालू झालं आहे. चला तर मग बघूया या ठिकाणची बिर्याणी कशी बनते, किती रुपयाला मिळते, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. चला. बिर्याणीसाठी वापरण्यात येणारा भात शिजवताना यामध्ये खडे मसाले घातले जातात. आता हे गरम पाण्यामध्ये टाकले जातात. त्यानंतर त्याच्यावर मीठ टाकलेलं आहे. इकडं उभा कांदा चिरला जातो. राईस आपण अर्धा तास भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पाण्यामध्ये बॉईल करण्यासाठी टाकत आहोत. कुठला हा राईस? हेवन हार्वेस्ट 1121. राईस बॉईल करण्यासाठी पाण्यामध्ये टाकलेला आहे. पाणी आता गरम होतंय आणि उकळायला लागलेला आहे. भात अर्ध्यापेक्षा जास्त शिजला की काढून घ्यायचा आहे. खडे मसाले घातल्यामुळं त्या भाताला एकदम मस्त असा वेगळा सुगंध येतोय. बघा, असा सुट्टा राईस शिजलेला आहे. एका कढईमध्ये आता तेल घेतलंय. मगाशी उभा कापलेला कांदा या तेलामध्ये टाकला जातोय. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. व्यवस्थित परतण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. इकडं टोमॅटो सुद्धा अशाच पद्धतीनं कापले गेलेले आहेत. कांदा व्यवस्थित परतल्यावर थोडंसं मीठ यामध्ये गेलेलं आहे. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे सुद्धा या तेलामध्ये टाकलेले आहेत. व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मोठे 2 चमचे आलं लसूण पेस्ट यामध्ये गेलेली आहे. हळद टाकतो. हळद, चिकन टाकतो. यामध्ये आता कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे, अगदी भरपूर प्रमाणामध्ये. ही बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही अगदी व्यवस्थित आणि लक्षपूर्वक करावी लागते. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ही ग्रेव्ही बनते. याच्यामध्ये आता दही घातलेला आहे, स्पेशल मलाई दही. नंतर बुक्का टाकतो आपण. मिरची पूड, त्यानंतर चटणी, कांदा लसूण चटणी, कांदा लसूण चटणी घरगुती कोल्हापुरी आपली. कसुरी मेथी, त्यानंतर हा बिर्याणी मसाला. ओव्हरऑल किती होणार बिर्याणी ही? तुम्ही किती का? 2 किलो? हा, 2 किलो. सगळे मिळून 2 किलो. 2 किलो. आता यामध्ये फ्राय कांदा घातलेला आहे. ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आपण आता बिर्याणीचे स्ट्रक्चर बनवायला चालू करू. बिर्याणी खाली लागू नये म्हणून पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि हाताच्या साहाय्यानं ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. बघा, अशाच पद्धतीनं हे पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि खाली राईसचा थर लावलेला आहे. बिर्याणीमध्ये साजूक तूप आता टाकलं जात आहे. ओरिजिनल गुलाबाच्या पाकळ्या, ओरिजिनल. बरेच जण गुलाब जल वापरतात, पण यांनी डायरेक्ट गुलाबाच्या पाकळ्याच टाकलेल्या आहेत आणि थोडासा बिरिस्ता वरनं टाकलेला आहे. आपण आता ग्रेव्ही टाकतोय. मध्ये ग्रेव्ही आणि पुन्हा एकदा वरून राईस, अशा पद्धतीनं ही बिर्याणी तयार झालेली आहे. आता याला दम लावण्यासाठी ठेवण्यात येणार. वरनं पुन्हा एकदा तूप टाकलेलं आहे, अगदी व्यवस्थित. गुलाबाच्या पाकळ्या परत एकदा टाकलेल्या आहेत. मी पद्धत पहिल्यांदाच बघितली. याच्यावर आणि बिरिस्ता जाणार आहे. या ठिकाणी बिर्याणी बरोबर देण्यात येणारा रस्सा सुद्धा तयार केलेला आहे, अगदी झणझणीत.
बिर्याणी आता रेडी झालेली आहे. आता प्लेट लावली जाणार हाफ आणि फुलच्या पद्धतीनं. अनलिमिटेड बिर्याणीवर एक ऑफर सुद्धा चालू आहे, ती सुद्धा थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता प्लेट लावल्या जात आहेत आणि त्याच्याबरोबर कांदा, लिंबू आणि रस्सा सुद्धा दिला जाणार. 30 एप्रिलपर्यंत अनलिमिटेड चिकन बिर्याणीवर चिकन फ्राय एकदम फ्री आहे. 180 रुपयाला अनलिमिटेड चिकन बिर्याणी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हा चिकन मसाला तयार फ्री मिळणार. तर धीरज आपल्याबरोबर आहे आणि येत्या रामनवमीलाच त्यानं एक स्टँडर्ड बिर्याणीचं ओपनिंग केलेलं आहे राजारामपुरीमध्ये. आणि खूप शुभेच्छा तुझ्या व्यवसायाला. किती वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स आहे? एक्सपिरियन्स नाही म्हटलं तर मी मॅनेजमेंट केलं, हॉटेल मॅनेजमेंट. 2021 ला पास आउट झालो. त्यानंतर मी मुंबई पुण्याला गोव्याला जॉब केली. आता स्वतःचं स्वप्न पूर्ण झाले. ओके, हे स्वप्न होतं त्याचं आणि खरंच खूप छान पद्धतीने आता छोटंसं आहे पण क्वालिटी आतापर्यंत खाल्ली आहे बिर्याणी. बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल सुद्धा तो लावत होता. स्टँडर्ड बिर्याणी हाऊस आपल्या राजारामपुरी 10व्या गलीमध्ये झालेला आहे. 6 तारखेला ओपनिंग झालेलं आहे. तरी आपण वेगवेगळे ऑफर ठेवलेले आहेत. तरी आम्ही घरची सगळी फॅमिली मिळून हॉटेलमध्ये राबतोय, त्यामुळे एकदा सहर्ष आवश्यक भेट द्या. या ठिकाणी वेगळा फॅमिली सेक्शन सुद्धा आहे. या ठिकाणी तुम्ही आपल्या फॅमिली बरोबर बिर्याणीचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, अनलिमिटेड बिर्याणी आहे 180 रुपयाला आणि त्याबरोबर हे चिकन फ्राय एकदम फ्री आहे. नॉर्मल बिर्याणी 140 रुपयाला आहे आणि 100 रुपयाला हाफ आहे. 140 रुपयाला फुल आहे. आपण टेस्ट करूया आता. बिर्याणीमध्ये मला एक नवीन आज बघायला मिळालं, ते म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. बरेच जण गुलाब जल वगैरे वापरतात, पण गुलाबाच्या पाकळ्या घातलेली पहिल्यांदाच मी खातोय. वा, मस्त झाले आणि मसाला पण भरपूर आहे या बिर्याणीमध्ये आणि तांदूळ सुद्धा चांगला आहे आणि कोळशाचा दम लावल्यामुळे त्याचा एक स्मोकी फ्लेवर आला त्याला. नवीनच झाले, नक्की ट्राय करून बघा.